सरजी, हा, हे तुमचे 2 डबे घ्या. ओके, चला असू द्या. हा, वेलकम. एक मिनिट थांब. बोला ना मॅडम, काय काम होतं माझ्याकडं? काय करायला आला होतास तू? या बॅग्स अहो, टिफिनची ऑर्डर द्यायला गेलो आतमध्ये. ऑनलाईन ऑर्डर चालू झाली आपल्याकडं. पारूस टिफिन सर्व्हिसची ऑनलाईन ऑर्डर का? हो. तू खाली ठेव ना बॅग्स. या हात दुखतील. नाही दुखता तो, लय वजन असते. या डिलिव्हरीचे असे किती पैसे मिळतात तुला? अहो, मिळतात असं काय नाही, पण ऑफकोर्स तू जितक्या एक्साइटमेंट मध्ये मला सांगितलंस ऑनलाईन डिलिव्हरी सर्व्हिस वगैरे द्यायला चाललोय, तितके नसतील मिळत. कमीच मिळत असतील, हो ना? हा हो, पण आता काय करणार बघा, आता काय. तू माझ्यासाठी काम केलंस तर तुला जरा चांगले पैसे मिळू शकतात. मला माहिती आहे तुला तुझ्या मुलाच्या शाळेची फी भरायची, त्याचं फ्युचर खूप ब्राईट झालेलं बघायचंय, त्याला खूप मोठं झालेलं बघायचंय आणि त्यासाठी तुला खूप पैसे लागणार. मग असं डिलिव्हरी सर्व्हिसेसने तुला कधी रे तितके पैसे मिळणार? त्यापेक्षा तू माझ्याकडे काम केलंस, तुला चांगले पैसे मिळतील आणि तुझ्या मुलाबद्दलची जी सगळी स्वप्न आहेत तुझी, ती लवकर पूर्ण करता येतील. म्हणजे तुला काळजीच नाही करावी लागणार. मी सोबत असेन तर मी पूर्ण काळजी घेईल सगळ्या गोष्टींची. पैशांची कमी नाही पडून देणार तुला. ठीक आहे, मला सांगा काय काम असणार आहे? सांगणार काम सांगणार मी तुला. ती पटका. बरं मला सांगा, या पैशाच्या बदल्यात मला काय करावं लागेल? मी सांगेन तुला काम काय ते. तर आत्ताचा हा ऍडव्हान्स ठेव. हा. मी कळवते तुला. निघा पटकन. अरे घरी जाऊन मोज. निघ पावळट. डिलिव्हरीचं काम झालंय. आता एक महत्वाचं काम करायचं आपल्याला. केलं चाल. अरे निघ ना, निघ निघ ना लवकर. दादा, तुम्ही डिलिव्हरी द्यायला गेला होतात ना? हो 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 ताई, आलो देऊन मी. बर. ताई, आतमध्ये कसला तरी वास येतोय हो. काय? कसला वास येतोय? माहित नाही बुवा. बरं ठीक आहे, या आपण बघूया. बघा बघा. अरे देवा, गॅसचा वास येत. दादा, दादा, जाऊ दे. दादा, दादा, तुम्ही दरवाजा का बंद केला? उघडा दादा. दादा, तुम्ही दरवाजा का बंद केला? उघडा प्लीज.
दादा तुम्ही दरवाजा का बंद केला? दादा आदित्य सर, आदित्य सर, दादा तुम्ही हात तुम्ही बंद का केले? दरवाजा उघडा. तेव्हा हे बटन तुटल्या. आता काय करू मी? आता सर प्लीज मी जाऊ का? मॅडम तुमचं काम झालेलं आहे. पण नक्की ना, म्हणजे काही गडबड वगैरे नाही ना केलीस? हे कारण माझ्या लाईफ मधली ती हिस्ट्री आहे. मी ज्यांच्याकडे काम सोपवते ते कम्प्लीट तर करतात, पण काही ना काही गडबड करून ठेवतात. काळजी करू नका मॅडम, तुमचं काम चोख पद्धतीने केलंय. मला नाही वाटत की पारू आज जगल म्हणून. आता तेव्हा बक्षीस तेवढं देणार ऑफकोर्स. ठीक आहे, येत आहे एवढंच. पैसे घे आणि आता निघायचं. कुठेतरी लांब जा. इतक्यात तुझं तोंड नको दाखवूस मला. माझ्या मुलाची फी भरण्यासाठी पैसे देणार होता ना तुम्ही. हे पैसे पुरत नाहीत मॅडम. मी तुमचं पूर्ण काम केलंय मॅडम, तुम्ही मला पैसे कमी देत आहे. ए, तुझं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. पूर्ण पैसे काय मागतोयस? ती पारू जेव्हा कायमची शांतपणे झोपून जाईल ना, तेव्हा तुझं काम पूर्ण होईल. आणि तसं झालं की मग त्यानंतर तुला बाकीचे पैसे मिळणार. ओके? आता परत मला काही विचारायचं नाही आणि पटकन इथून निघून जायचं. तुझं थोबाड मला दाखवायचं नाही. ओके? काम पूर्ण झाल्यावर ये बाकीचे पैसे घ्यायला. एक चल. हो मॅडम. फायनली फायनली माझं पांढरी साडी नेसण्याचं ड्रीम आता कम्प्लीट होणार आहे. आज पारूची शोकसभा असणार. वा, बरं झालं. तयारी तर माझी ऑलरेडी झालेली आहे. जाऊन पटकन पांढरी साडी नेसूनच बसते.